आदरणीय पिचड साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. देशामधून सुद्धा खूप ज्येष्ठ नेते आता येत आहेत. गुजरातचे खासदार आता आलेले आहेत, आदिवासी काँग्रेसचे नेते आलेले आहेत, आणखी येत आहेत. मी अंत्यविधीला होतो पण पुन्हा यावं मला वाटलं. याला काही कारण आहे, कारण पिचड साहेबांचं जाणं हे कुठेतरी मनाला अंतकरणाला हुरहुर लावणार असं माझ्याकरता ठरलं. पिचड साहेबांनी मी एकत्र विधानसभेमध्ये 30 वर्ष काम केलं. मी 1985ला विधानसभेत आलो. पिचड साहेब 1980 साली विधानसभेत आले आणि तो कालखंड जर आपण पाहिला तर संगमेर अकोल्याच्या दृष्टीनं एक विकासाची वाटचाल सुरू झालेला अशा प्रकारचा कालखंड होता. तीर्थरूप भाऊसाहेब माझे वडील हे या पाण्याचे दूरपर्यंत नेण्याकरता जिल्हा बँक, MSC बँक यांच्या माध्यमातून काम करत होते. पण या कामाला साथ जी पाहिजे होती, अनेक पाणी परवानग्यांचे विषय होते, इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शनचे प्रश्न असायचे. या सगळ्याला साथ पिचड साहेबांची होती आणि तिथून खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटचालीला खरी सुरुवात झाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. माळरानावरचा संगमेर कारखाना होता, ऊस स्वतःचा नव्हता. अशा वेळेस स्वतःचा ऊस निर्माण करण्याचं म्हणजे नदीचं पाणी उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, पण त्याच्यावर हक्क नव्हता. आणि म्हणून पाण्याचं पुन्हा फेरवाटप झालं पाहिजे ही चळवळ या कालखंडात सुरू झाली. तीर्थरूप भाऊसाहेब, पिचड साहेब आणि 85ला मी त्याच्यामध्ये आमदार म्हणून आलो आणि या सगळ्या कामाला गती आली. तो किती तीव्र होता संघर्ष वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. ज्या काही पाण्याचे कनेक्शन आपण घेतले होते, दूरपर्यंत पाईपलाईन नेल्या होत्या, ते सोपं नव्हतं. कोणतं पाटाचं पाणी आयतं नव्हतं. विहीर खणावं लागायचं, कनेक्शन घ्यावं लागायचं, इलेक्ट्रिकचं बिल भरावं लागायचं, डिपॉझिट भरावं लागायचं, पाईपलाईन करावं लागतं, जमिनी सपाट करावं लागत होत्या. आणि त्यानंतर ते पाणी कुठेतरी जाऊन पोहोचायचं आणि ते शेतकऱ्याचं कुठेतरी शेवटी कर्जाचं तो बोजा फेडायची सुद्धा जबाबदारी त्याच्यावर होती. परंतु आमच्या बहादर शेतकऱ्यांनी ते कामाला सुरुवात केली. परंतु पाण्याचा हक्क नव्हता आणि संगमेर अकोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी चोर म्हटलं जात होतं. हे त्यावेळच्या जुन्या शेतकऱ्यांना आठवत असेल, नवीन यांना अजून ते माहीत नाही की ही केवढी चळवळ मोठी झाली होती. एक वेळ अशी आली होती या चळवळीची की SRP घातले गेले सगळे कनेक्शन तोडण्याकरता. 2000 SRP घेऊन कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. मी आणि पिचड साहेब भक्कमपणे उभं राहिलो. शेतकरी दांडके घेऊन उभे राहिले. संघर्ष मोठा झाला. एवढंच होतं का SRPंना काही गोळीबार किंवा लाठीचार्ज करण्याचे अधिकार दिलेले नव्हते. ते परतून लावण्याचं काम आम्ही त्या कालखंडात संगमेर अकोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांसह आम्ही सगळ्यांनी केलं. आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री झाले, मिटिंगा झाल्या, संघर्षामध्ये झाला, कटकटी खूप झाल्या. परंतु 30% पाण्याचा हक्क आम्हाला मिळाला आणि सगळे आपले संगमेर अकोला तालुक्यातले कनेक्शन रेग्युलर करण्याचं काम त्यावेळी झालं. हे विसरून कसं चालल? कारण ही सुरुवात होती, हे विसरून चालणार नाही. आज विसरलोय आम्ही. नव्या पिढीला तर काहीच माहित नाही. किती संघर्ष करावा लागला, काय ताण खावा लागला हे काही माहित नाही. परंतु सुरुवात जी झाली आपल्या विकासाच्या वाटचालीला, त्याच्यामध्ये मोठा वाटा या संघर्षाचा होता. ही वस्तुस्थिती आहे. विधानसभेमध्ये मांडणी झाली. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब होते.
ती मीटिंग किती गाजली, किती गरम होती हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, या व्यासपीठावर मी सांगू शकत नाही. पिचड साहेब आर्ग्युमेंट करायचे, त्याची मांडणी करायचे, परंतु ती मांडणी कधी इतकी धारदार असायची की काय होणार त्या मीटिंग एवढी गरम होऊन जायची. खरं जे हा इतिहास आपल्या दोन्ही तालुक्यांकरता खूप महत्वाचा राहिला. तो संघर्ष खूप महत्वाचा राहिला. त्याच्यातून ही वाटचाल आपली सुरू झाली. आज दोन्ही बाजूला तुमचं भरलेलं हिरवगार दिसते जातंय. आता ते आपोआप झालेलं नाहीये. त्यामध्ये प्रत्येक म्हणजे किती रात्री आमच्या बिहार झोपविना गेले असतील, टेन्शन मध्ये गेले असतील, काय होणार असं वाटत असेल. हे कनेक्शन तोडले तर एवढं उचललेलं कर्जाचं काय होणार, कसा शेतकरी फेडणार, तणाव होता. परंतु त्या सगळ्या याच्यातून ही वाटचाल झालेली आहे. खरं जे हा सगळा 90 पर्यंतचा कालखंड, 90ला 30% पाणी मिळालं आणि कुठेही नाही भारतात की पाण्याचं फेरवाटप, कमिटेड वॉटरचं फेरवाटप, ते 30% पाणी संगमेर अकोला तालुक्याला मिळालं. हक्काचं पाणी ते झालं आणि पाणी चोर म्हणण्याचे तोंड बंद झाले, हे लक्षात घेतलं पाहिजे. 92ला निळवंड्याचं धरण सुरू झालं. पिचड साहेब, आम्ही त्यावेळेस पवार साहेब स्वतः आलेले होते, जिल्ह्यातले आम्ही मंडळी होतो, सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री पण ते काही कारणाने येऊ शकले नव्हते. तो प्रसंग आणि तो भूमिपूजनाचा प्रसंग सुद्धा तितकाच महत्वाचा, एक वेगळी दिशा देणारा. खरं म्हणजे आपल्या विभागामध्ये धरण निर्माण करणं त्या लोकप्रतिनिधी करता किती कठीण असतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नव्हती. कारण इतके मोठे संख्येनं गावं पाण्याखाली जाणार होती, शेतकरी पाण्याखाली जाणार होते. अशा वेळेस ते भूमिपूजन करायचं, सगळी जबाबदारी अंगावर घ्यायची. परंतु पिचड साहेबांनी ती अंगावर घेतली आणि ज्या वेळेस संघर्ष आम्ही पाहिला की पायाच्या भरणी वर येत असताना अनेक वेळा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलनं व्हायचे. आम्ही त्यांना आश्वासित करायचो की नाही, जेवढं शक्य चांगलं तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही करू, तुमचं पुनर्वसन करून देऊ, योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू. तिथे लोकांना इथे जागा देणं असेल घरांकरता, काम कसं करून घ्यावं, शासनाकडून काम कसं करून घ्यावं, गव्हर्नमेंटमधून काम कसं काढावं, यामध्ये पिचड साहेबांचा हात खंडा होता. कसं कोणतं बटन कधी दाबायचं म्हणजे कोणतं काम होईल हे कळणारे पिचड साहेब होते. प्रशासनाचा प्रचंड असा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. आणि त्या याच्यातूनच एका बाजूला धरणाचं काम तर दुसऱ्या बाजूला प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसनाची जबाबदारी सुद्धा त्यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडली. आणि त्यावेळेस विषय असा होता की ह्या जमिनी ज्या होत्या लाभधारकांच्या जमिनी जाणार होत्या, त्याच्यात पुनर्वसनाचा विरुद्ध व्यवहार करू नये अशा प्रकारचा आदेश होता. 7/12 ते लिहिलेलं होतं. जे कोणी व्यवहार करायचं त्याच्यावर पुनर्वसनाविरुद्ध व्यवहार असा शब्द येत असायचा. आणि तो उतारा बेकायदेशीर ठरत असायचा. अशा वेळेस आम्ही एक मीटिंग घेतली. पिचड साहेबांनी आम्ही आमच्या ह्या प्रकल्पग्रस्तांच्या कमांडमधल्या म्हणजे लाभ क्षेत्रातल्या लोकांची जमीन न जाता आम्हाला हे धरण करायचंय आणि प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करायचंय. बोंगीरवार मुख्य सचिव होते. बैठकीमध्ये चर्चा झाली आणि तो निर्णय झाला आणि सरकारी जमिनीवर पुनर्वसन करण्याचा अधिकार आपण घेतला. तो कधीही नव्हता तसा घेतला आणि संगमेर अकोला तालुक्यातल्या सरकारी जमिनींवर पुनर्वसन आपण केलं. आणि अनेक खरं म्हणजे शेतकरी आपण पाहतो की खूप कठीण, म्हणजे त्यावेळेचे शेतकरी, ते प्रकल्पग्रस्त शेतकरी, त्यांचे नेते, हे सगळं खूप मोठा इतिहास आहे. गुरुजींनी, आबळे गुरुजींनी लिहिण्याचा प्रयत्न त्यात केलेला आहे. परंतु आणखी बारकावे घालून हा केला पाहिजे. पुढच्या काळामध्ये नव्या पिढीला कळालं पाहिजे की एखादी गोष्ट पूर्ण करतो आपण, जी पिढ्या करता उपयोगाची असते, त्यावेळेस किती त्रास होतो हे लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस मी पाहतो यशवंत आणि हे तर असायचे, परंतु मीनानाथ पांडे त्याची बी आठवण
मला केली पाहिजे की खरं त्यावेळेचं बसायचं, पुनर्वस त्यांच्या प्रकल्पग्रस्तांबरोबर त्यांना पटवायचं त्या व्यवस्थित. आणि संगमेश्वर अकोला तालुक्यातल्या ज्या जमिनी होत्या, गायरानाच्या होत्या, इतर सरकारी होत्या, त्याच्यावर पुनर्वसन करून जमिनी सपाट करून देऊन त्याची व्यवस्था कशी होईल चांगली हे पाहून ते पुनर्वसन करण्यामध्ये खूप मोठा वाटा आदरणीय पिचड साहेबांनी घेतला. आणि कुठेही नाही असं प्रथम पुनर्वसन नंतर धरण हे सिद्ध करून दाखवण्याचं कामामध्ये त्यांनी जबाबदारी पार पाडली. सोपं नाही आहे सगळं. तुम्हाला एक एक प्रकल्पग्रस्त त्याला पटवायचं, त्याला नेऊन बसवायचं, स्वतःची जमीन सोडून जायचं, हे काय सोपी गोष्ट असते का? सोपी नसतं. परंतु त्या पद्धतीनं त्याचं चांगलं होईल याची काळजी सुद्धा करायची. मला म्हणजे बाळासाहेब तुम्ही देताय तिथं जमीन, पण ती आहे ना रे, जमीन चांगलं असेल ना, होईल ना त्याचं चांगलं. मला साहेब काळजी करू नका, मी काळजी घेईल, मी काळजी घेईल म्हणायचो, तुम्ही नका काळजी करू त्याची. आणि किती किती एवढ्या सगळ्यांचं चांगलं पुनर्वसन करून द्यायची जबाबदारी घेतली. पिचड साहेबांनी एखाद धरण परत करत असताना अडचणीला तोंड देत मार्ग काढीत सगळ्यांचं समाधान करीत केलं. अकोला तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून निराळ्या प्रकल्प, अनेक लिफ्ट योजना पाठीमाग करणं असेल, तो पूल पाठीमागचा एक आहे धरणातून जाणारा, काय काय मंजूर करून घेत होते एका एका मिटिंगमध्ये. म्हणजे एक धरण करत असताना आपल्या आणखी शेतकरी, आदिवासी शेतकरी यांचं बरं कसं होईल याचा सुद्धा खूप विचार करायचे. ते निर्णय योजना मंजूर करून घेत असायचे. हाय लेवलचा जो कॅनॉल तुमचा केलेला आहे ही अभिनव कल्पना आहे. आणि अभिनव कल्पना पिचड साहेबच राबवू जाणं हे सुद्धा तुम्हाला या निमित्तानं सांगतो. कोणाला सुचणार नाही इतकं चांगल्या पद्धतीने की आपल्या इतर शेतकरी जो वरचा आहे कॅनॉलच्या वरचा, त्याचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे. ह्या सगळ्या याच्यामध्ये कॅनॉल झाले, पाणी आलं. खरं पिचड साहेब, मी तर काही येऊ शकत नव्हतो वर पाणी सोडायला, परंतु पिचड साहेब तरी पाहिजे होते असं मला मनोमनी वाटायचं. का अरे काही नाही, ते पिचड साहेब बरोबर पाहिजे होते पाणीचं चाक सोडायला. काय कारणानं मला माहित नाही, परंतु ते स्वतः ते नव्हते. आज असं आहे की इतक्या मोठ्या क्षेत्राला, दुष्काळी भागाला पाणी गेलेलं आहे. ते पाण्यामध्ये खरं हे कष्ट दिसले पाहिजे. जो शेतकरी आहे ना त्याला सुद्धा जाणीव असली पाहिजे का अरे याच्याकरता कुणीतरी काम केलंय, कष्ट केलंय, मेहनत केली, त्रास घेतलाय, पाठपुरावा केलाय, मेहनत केलेली आहे, आणि त्याच्यातून हे पाणी आपल्या शेतापर्यंत आलं, आपलं जीवन फुलणार आहे, पिढ्यापिढ्याचं जीवन फुलणार आहे, याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे. या मताचा अत्यंत स्पष्टपणे मी आहे. आणि म्हणून काल कुठेतरी पेपरला वाचलं की सर्वपक्षीय पिचड साहेबांचं नाव देण्याच्या संदर्भात सुद्धा तुमचा मत आहे. माझा पाठिंबा आहे, काही अडचण नाही. कारण त्यांच्याशिवाय ते होणं नव्हतं. हे सगळं आपण पाहतो. परंतु एक निळवंड एक विषय माझ्या जीवाभावाचा होता आणि दुष्काळी भागाचा जीवाभावाचा होता. त्यामध्ये सुद्धा पुढाकार घेऊन एखादं व्यक्तिमत्व स्वतःच्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन कसा विचार करतं, त्याची मनाची व्यापकता किती मोठी असते याचं उदाहरण या निमित्तानं पाहायला मिळतं. मी आपल्याला हे सांगेल की खरं किती तुमच्या आंबीचा प्रकल्प असेल, छोटे छोटे सुद्धा किती धरणं, किती हे त्यात आता आदिवासी भाग दाखवायचा आहे, आदिवासी शेतकरी दाखवायचा अकोला तालुक्यात, तो फार गरीब आहे, अडचणीत आहे, असं दाखवायला सुद्धा कठीण. इतकं परिस्थिती बदलून टाकण्याचं काम केलं आणि पाणी दिलं शेतीला. याच्यात खूप मोठं काम झालं. पिंपळखांड सारखं धरण असेल, इकडे सुद्धा एक धरण वर, याच्या निळवंड्याच्या वर सुद्धा एक धरण केलेलं आहे, टिटवी. खरं टिटवीचा उल्लेख तुमच्या याच्यात आला नाही, माझ्या ते साहेबाच्या काळातच झालेलं आहे ते. हे सगळं एखादा माणूस करतो आणि त्या पिढ्यानपिढ्या बदलतात. अरे एक भंडारदारा वाजा केला ना तर आम्ही कोण नाही इथं उभं राहणार, आम्हीच नसणार आहे भंडारदारा नसेल तर. आणि हे धरण झालं आणि त्याच्यातून जो पुढे बदल होणार आहे पिढ्यानपिढ्यामध्ये, तो विसरून कसं चालेल. त्यांनी सर्व जीवनमान बदलण्याकरता प्रशासन म्हणून, मंत्री म्हणून मी काम जवळून पाहिलं, आमदार म्हणून तर पाहिलं होतं,
मला आठवतं की त्यावेळेस 85ला आदरणीय वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते, आम्ही आमदार झालो त्यावेळेस. आणि मी वसंतदादा पाटलांकडून आग्रह धरायचो का या लढ्यामध्ये मला मंत्रिपद पाहिजे आम्हाला पिचड साहेबाला. शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री झाले होते. दादांक मी सकाळी 7लाच जाऊन बसलो वर्षा बंगल्यावर, त्यावेळेस बंगल्यावरच होते. व निलंगेकरांचा शपथविधी झाला, मंत्रिमंडळाचं होतं. भाऊसाहेबांचा फोन यायचा मला, अरे तू जाय तिथं बस, पिचड साहेबांना मंत्री करायचंय, सांग, आग्रह कर दादाला, वसंतदादाला. मी गेलो, दादा म्हणले जाय बाळासाहेब उठ बरं, तुझा मधुकर राव झाला आता मंत्री. आणि ते राज्यमंत्री झाले. जिल्ह्याच्या राजकारणात त्याच्यात भक्कम साथ, खंबीर साथ देणारं असं ते व्यक्तिमत्व. 30 वर्ष एकत्र ज्यावेळेस काम करतो माणूस, त्यावेळेस पुन्हा जाणं वाटणं मला अत्यंत साहजिक. म्हणजे अंत्यविधीला होतो, मला असं वाटलं की चला परत जाऊ. कारण एवढ्या साऱ्या आठवणी आपल्या मनामध्ये अंतःकरणात ज्यावेळेस असतात, आणि ज्यांना काहीतरी आपल्याकरता केलेलं असतं सगळ्यांकरता, त्यांना अभिवादन करण्याची ही संधी असते. आणि म्हणूनच खरं आज मी पुन्हा आलो. पिचड साहेबांचं नाव खऱ्या अर्थानं अकोला तालुक्याच्या इतिहासात राहीलच, पण आदिवासींच करता केलेलं काम म्हणून त्यांचा ज्यावेळेस आदिवासींच्या विकासाची वाटचाल लिहिली जाईल त्यामध्ये नाव राहील. परंतु निवळ आदिवासी नाही तर इतर समाजाला सुद्धा बरोबर घेऊन जाणारं असं आदिवासी नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख होईल याची खात्री मला, इतिहास निश्चितपणे त्यांना न्याय हा निश्चितपणे देईल याची खात्री मला आहे. वैभव आणि तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे की ही परंपरा तुम्हाला चालवायची आहे, पुढं तुम्हाला सगळ्यांना न्यायची आहे. जी वाटचाल आहे ती सुद्धा समर्थपणे तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे. जी साथ संगमेर अकोला तालुक्याची होती ती पुढं सुद्धा आपली भक्कम राहिली पाहिजे. वेळेला एकमेकाशी साथ देण्याची पद्धत असली पाहिजे. ही सुद्धा अपेक्षा पिचड साहेबांच्या स्मृतीच्या निमित्तानं केली पाहिजे, त्यांना अभिवादन करताना केली पाहिजे असं मला वाटतं. मी आजच्या दिवशी पिचड साहेबांना खूप त्यांच्या कार्याबद्दल खूप त्यांचे आभार ऋण व्यक्त करतो सगळ्या समाजाच्या वतीनं, आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्यास चिरशांती द्यावी अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द